गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, दरवर्षी आपण गणेशोत्सव साजरा करतो, मोदकाचा नैवेद्य ठेवतो, आरत्या गातो. पण प्रश्न असा की आपण ज्या गणेशाचं नामस्मरण करतो, आपण रोज गणपती बाप्पा मोरया म्हणतो, पण कधी थांबून विचार केलात का की आपण या गणेशाचं नामस्मरण करतोय, या प्रत्येक नावामागं किती गहन अर्थ, किती दिव्य तत्वज्ञान दडलेलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत श्री गणेशाच्या काही विशेष नावांचा खरा अर्थ. मुद्गल ऋषींनी रचलेल्या गणेश सहस्त्रनामामध्ये हजारो नावं आहेत, पण द्वादशनाम श्लोकामध्ये फक्त 12 नावे दिलेली आहेत. 12 नावं म्हणजे गणेशाच्या संपूर्ण कार्याचा सारांशच. ही 12 नावं म्हणजे गणपतीच्या कार्याचा, शक्तीचा आणि विश्वनियंता म्हणून त्याच्या भूमिकेचा सारच आहे. या प्रत्येक नावामध्ये काय बरं आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? फक्त एक नाव जरी समजलं तरी आपण आपल्या जीवनाचा पूर्ण मार्ग बदलू शकतो, असं तुम्हाला वाटत नाही का? पहिलं नाव म्हणजे वक्रतुंड. प्रथमम वक्रतुंडमचे. लोक म्हणतात वक्रतुंड म्हणजे वाकडं सोंड असलेला, पण खरी व्याख्या काय माहित आहे का? वक्रान तुंड येती इति वक्रतुंड म्हणजे जो वाकड्या अधर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना दंड देतो आणि त्यांना पुन्हा धर्म मार्गे करतो, तो म्हणजे वक्रतुंड. मित्रांनो, आपल्या जीवनात जेव्हा आपण चुकीच्या मार्गावरती जातो तेव्हा आपल्याला परत योग्य मार्गावरती नेणारं एक अदृश्य सामर्थ्य, ते म्हणजे वक्रतुंड गणेश. जेव्हा आपले विचार वाकडे तिकडे भटकतात तेव्हा वक्रतुंड शक्ती आपल्याला सरळ करते. भ्रष्टाचार, अन्याय यांना थांबवणारी ऊर्जा म्हणजे वक्रतुंड. कामातील अडथळे हटवून व्यवसायाचा, उद्योगाचा मार्ग मोकळा करणारा म्हणजे वक्रतुंड. अहंकार, वासना मोडून टाकणारा, भक्ताला सत्वगुणी बनवणारा म्हणजे वक्रतुंड. जीवनाचा जर दृष्टिकोन बघितला तर आपल्या आयुष्यामध्ये वक्र समस्या येतात. तशा वक्रतुंड आपल्याला क्रिएटिव्ह सोल्युशन शोधायला शिकवतो. म्हणजे गणेश आपल्याला फक्त प्रसन्नतेने नव्हे तर कडक शिस्तीने सुद्धा मार्गदर्शन करतात. दुसरं म्हणजे एकदंत. एकदंत म्हणजे श्रद्धेचा अधिपती. एकदंतम द्वितीयकम. उजवा दात अखंड, डावा दात तुटलेला. एकदंत म्हणजे एक दिशा, एकच दात का बरं? परशुरामांशी युद्धात एक दात मोडला, पण गणेशानं अपूर्णतेतून सुद्धा पूर्णत्व निर्माण केलं. उजवा दात म्हणजे संपूर्ण, कारण तो सूर्यनाडीचं प्रतीक आहे, जो कधीच तुटत नाहीये. डावा दात हा तुटलेला आहे कारण तो मेधा म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे, जी अपूर्ण असते. म्हणजे पूर्णत्व फक्त श्रद्धेमध्ये आहे. म्हणूनच गणेश आपल्याला शिकवतात, बुद्धी जरी अपूर्ण असली तरी चालेल, पण श्रद्धा मात्र अखंड ठेवा. आणि एका ध्येयासाठी समर्पित अशी ती शक्ती. एकसूत्रता, विचलित न होण्याची क्षमता, सत्य व धर्मासाठी ठाम उभा राहणारा आणि एकाच मार्गावरती लक्ष केंद्रित करून यश मिळवणे म्हणजे एकदंत. एकत्वाची जाणीव, अद्वैत अनुभूती. जीवनात जेव्हा काही कमी पडतं तेव्हा एकदंत शिकवतात, फोकस ऑन व्हॉट यू हॅव, नॉट ऑन व्हॉट यू लॅक. फक्त बुद्धीवरच जगलो तर आपण तुटतो. श्रद्धा असेल तर जीवन पूर्ण होतं. दैनंदिन जीवनात सुद्धा कितीही ज्ञान मिळवलं तरी जर विश्वास नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग नाहीये. म्हणून गणेश शिकवतात, श्रद्धा अधिक बुद्धी म्हणजेच सिद्धी. तिसरं म्हणजे कृष्ण पिंगाक्ष, विश्वदृष्टी असलेला. तृतीयम कृष्ण पिंगाक्षम. कृष्ण म्हणजे काळा, पिंग म्हणजे धुरकट आणि अक्ष म्हणजे डोळा. म्हणजे ज्याचे डोळे पृथ्वी आणि आकाश ढगाप्रमाणे सर्व काही पाहतात असा. याचा अर्थ काय? तर गणेशाच्या दृष्टीआड काहीही नसतं. म्हणजे गणेश फक्त आपल्या कृतीतच पाहत नाहीये, तर पृथ्वी, आकाश आणि या सर्वातील बदल तो पाहतो. आता भौतिक दृष्ट्या तुम्ही जर विचार केला तर डोळ्यामध्ये कणखरता, आरोग्यात उत्साह असला पाहिजे. मानसिकतेमध्ये जाणीव आणि जागृतीची आणि प्रकाशमान अशी दृष्टी पाहिजे. सामाजिक दृष्टिकोनातून काळोख, अज्ञान दूर करून समाजाला प्रकाश देणारा असा तो अर्थ होतो. आणि आर्थिक दृष्टीतून बाजारपेठ व संधीवरती नजर ठेवणारा असा तो होतो. आध्यात्मिक दृष्टीतून भक्ताला चित्तशुद्धी देणारी आणि दिव्य दृष्टी देणारी. थोडक्यात काय तर जीवनाच्या दृष्टिकोनामध्ये निरीक्षण आणि अंतर्दृष्टी, बाह्य गोष्टीच्या पलीकडे पाहण्याची ताकद आणि सतर्कता. आपल्या प्रत्येक भावना अगदी लपवलेल्या गणेशाला दिसतात. पृथ्वी आणि आकाशाचा संबंध म्हणजे निसर्ग चक्र, म्हणूनच गणेश निसर्गाचा अधिपती आहे. चौथं गजवक्त्र, संपूर्ण विश्वाचं मुख. गजवक्त्रम चतुर्थकम. गज म्हणजे ढग, वक्त्र म्हणजे मुख, ढग म्हणजे दैवी क्षेत्र. म्हणूनच गणेश ज्यांच्या मुखातून संपूर्ण विश्व व्यक्त होते. म्हणजे ओमला जर तुम्ही उभं केलं तर त्यातून आपल्याला गजाननाची प्रतिमा दिसते. हे तुम्हाला माहित होतं का? आता भौतिक दृष्टीतून बघितलं तर दीर्घायुष्य, मजबूत शरीर आणि बुद्धी. मानसिक दृष्टीतून स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती वाढवणारा. सामाजिक दृष्टीतून विशाल दृष्टिकोनातून विचार करणारा. आणि आर्थिक दृष्टीतून मोठा विचार, मोठा उद्योग, बिग विजन असणारा. आणि आध्यात्मिक दृष्टीमधून गजानन म्हणजे विशाल चेतना. गज म्हणजे जन्म मरणाचं चक्र. गणेश म्हणजे सुरुवात आणि शेवट या दोन्हीचा अधिपती. म्हणून गजवक्त्र शिकवतात, सहनशीलतेमध्ये ताकद आहे. हत्तीप्रमाणे तुमची सहनशक्ती आणि संयम
आणि मोठेपणा पाहिजे. 5वं म्हणजे लंबोदर, ज्ञानाचं पोट. लंबोदरम पंचकमचं. संत एकनाथ महाराज म्हणतात की संपूर्ण सृष्टी तुमच्यात आहे म्हणूनच तुम्ही लंबोदर आहात. ज्ञान, संगीत, नृत्य जे काही शंकर पार्वतीकडून शिकलात ते सर्व तुम्ही पचवलं म्हणून तुमचं उदर विशाल झालं. आता भौतिकदृष्ट्या विचार केला तर पचनशक्ती, आरोग्य आणि समाधान. मानसिकदृष्ट्या विचार केला तर सहनशीलता, सहिष्णुता. सामाजिक दृष्ट्या म्हणजे सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर संपत्ती साठा ठेवण्याची क्षमता. आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर सर्व विश्व आपल्या उदरात सामावलेलं आहे याची अनुभूती. आणि आपल्यासाठी यातून संदेश आहे, ज्ञान पचवणं, अनुभवातून जगणं तरच खरा लंबोदर ठरतो. शंकराच्या डमरूचा नाद, वेद पार्वतीच्या पैंजणाचा नाद म्हणजे संगीत. मोठं पोट म्हणजे ब्रह्मांडातील सर्व गोष्टी पचण्याची क्षमता. जीवनातील चांगलं वाईट पचवून पुढे जाणं. गणेशाचं लंबोदर रूप म्हणजे केवळ खाणं नाही तर संपूर्ण ज्ञान, विश्व, कथा, अनुभव आपल्याला आत धारण करण्याची क्षमता. जीवनाचा धडा आपण कितीही शिकतो पण ते पचवून जगलो तरच आपण लंबोदर होतो. 6वा म्हणजे विकट म्हणजे मोक्षाचा मार्गदर्शक. षष्ठम विकटमेवच. वि अधिक कृत अधिक अकत म्हणजे जो विशिष्ट लहरींनी मोक्ष प्राप्ती घडवतो असा. अवघड, कठीण, विशाल रूप धारण करणारा. जेव्हा संकट येतं तेव्हा गणेश विकट रूप धारण करतात. संकट कितीही अवघड असलं तरी गणेशाचं स्मरण केलं की तो विकट रूपाने त्याचा पराभव करतो. तुमच्या जीवनातलं सर्वात विकट संकट कोणतं होतं आणि त्यातून तुम्ही कसे बरं बाहेर पडलात? आधुनिक भाषेत विकट म्हणजे क्रिसिस मूड. आपण किती तयार आहोत? आजच्या जगात रेझिलियन्स शिकायला गणेश आपल्याला प्रेरणा देतो. म्हणून मित्रांनो, आपण आयुष्यात कितीही संकटात असलो तरी विकट गणेश आपल्याला मोक्षाच्या मार्गावरती नेतात. आता हेच जर भौतिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रोगराई, संकटे यावरती विजय. मानसिक दृष्टिकोनातून कठीण परिस्थितीमध्ये धैर्य. सामाजिक दृष्टिकोनातून समाजातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणारा. आर्थिक दृष्टिकोनातून व्यवसायातील धोके पार करून यश मिळवणारा. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणलं कठीण तपश्चर्यातून मिळणारी अनुभूती. गणेश आपल्याला जन्म मरणाच्या या चक्रातून सोडवतो. मनाच्या असंख्य गाठी सोडवणारा म्हणजेच विकट. 7वा म्हणजे विघ्नेश, अडथळ्यांचा अधिपती. सप्तमम विघ्न राजेंद्रम. आपण दरवेळी म्हणतो विघ्नहर्ता गणपती, पण खरा अर्थ विघ्न म्हणजे जीवनातले त्रास, अडथळे आणि भ्रम. विघ्नेश म्हणजे तो जो हे सगळं संपवतो. पार्वतीने गणेशाला द्वारपाल म्हणून ठेवलं तेव्हा शंकर आले, त्यांना अडवलं, त्यामुळे संघर्ष झाला. या कथेमध्ये गणेश विघ्न निर्माण करणारा आणि विघ्न दूर करणारा दोन्हीही आहे. विघ्न म्हणजे खरंच बाहेरच असतं का की आपल्या मनातलं सुद्धा असतं? आज आपण करिअर, फॅमिली, हेल्थ मध्ये जे अडथळे पाहतोय ते खरं तर आपल्या माइंडसेट मधूनच येतात. गणेशाचं स्मरण म्हणजे ती आंतरिक विघ्न काढून टाकणे. तुमच्या जीवनातलं सर्वात मोठं विघ्न आतल्या मनात आहे की बाहेरचं आहे? आता भौतिक दृष्टिकोनातून शरीरातली विघ्ने, रोग असतील, अडथळे ते हटवणारा. मानसिक दृष्टिकोनातून भीती, चिंता यावरती विजय. सामाजिक दृष्टिकोनातून अन्यायकारक अडथळे दूर करणारा असा नेता. आर्थिक दृष्टिकोनातून व्यवहार आणि व्यवहारातील समस्यांवरती मात करणारा. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर साधनेमधले अडथळे, मन, इंद्रिय दूर करणारा. म्हणून प्रत्येक मंगल कार्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. विघ्न म्हणजे अडथळा, पण तो खरा विघ्न कोणता? आळस, भीती, राग हेच खरे अडथळे. गणेश तो मोडून टाकतो. म्हणूनच शुभ कार्याच्या आधी आपण प्रथम त्याला पूज्य समजतो. 8वा म्हणजे धूम्रवर्ण, सगुण निर्गुणांचा पुल. धूम्रवर्णम तथाष्टकम. धूर म्हणजे तात्पुरती अवस्था. धूर म्हणजे सगुण निर्गुणांच्या मधली अवस्था. धूर म्हणजे अस्पष्टता. गणेश आपल्याला धुरातून स्पष्टतेकडे नेतो. भौतिक ऊर्जा, भौतिक स्वरूपात जर बघितलं तर ऊर्जा संतुलित करणारा, शरीरशुद्धी करणारा. मानसिक दृष्टिकोनातून नकारात्मक विचारांचे धुरकटपणा दूर करून स्वच्छता करणारा. सामाजिक अंधश्रद्धा व चुकीचे आचरण दूर करणारा. आर्थिक धूसर परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेणारा. आध्यात्मिक मायुक धुक्यातून सत्य प्रकाशाकडे नेणारा. ज्याचं रूप धूम्रवर्ण आहे तोच सृष्टीतील अग्नितत्व धारण करून आपल्याला परिवर्तनाची जाणीव करून देतो. तुमच्या जीवनात सुद्धा कधीतरी असा काळ आला असेल जेव्हा काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. आजचं सोशल मीडिया वर्ल्ड म्हणजे धूरच. क्लिअरिटी हरवते. गणेश आपल्याला फोकस, विवेक आणि मार्गदर्शन देतो. तुम्ही धुरातून बाहेर येऊन स्वच्छ आकाश पाहायला तयार आहात का? म्हणजेच धूम्रवर्ण गणेश हा ब्रह्मांडाच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांना जोडणारा तो पूल आहे. आता ध्यानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तुम्हाला ध्यानात जेव्हा धूसर अवस्था दिसते ती म्हणजे धूम्रवर्णांची अनुभूती. 9वा म्हणजे भालचंद्र, करुणेचा चंद्र. नवमम भालचंद्रमचं. शंकराच्या कपाळावर सुद्धा चंद्र आहे, पण गणेशाला या नावानं नावाभिधान मिळालेलं आहे. कपाळावरचा चंद्र म्हणजे करुणा, ममता आणि प्रेमाच्या लहरीचं प्रतीक. चंद्र म्हणजे शीतलता, शांतता. भालचंद्र म्हणजे जो ज्ञानाला, मनाला आणि भावनांना संतुलित ठेवतो. तुमचं मन चंद्रासारखं थंड आहे की सूर्यासारखं तापलेलं आहे? आज मानसिक आरोग्य मोठं
संकट आहे. भालचंद्र गणेश आपल्याला मनाचं संतुलन शिकवतो. जर तुम्ही रागाच्या आगीत असाल तर भालचंद्र तुम्हाला शीतल करतो. भौतिक आरोग्यामध्ये शांती आणि थंडावा, मानसिक आरोग्यामध्ये मनशांती आणि कल्पकता, सामाजिकतेमध्ये सौंदर्य एकोपा निर्माण करणारा, आर्थिकतेमध्ये चंद्रासारखा वाढणारा व्यवसाय, आध्यात्मिकतेमध्ये ध्यानातील शीतलता आणि चैतन्याचा अनुभव. शंकराप्रमाणे गणेश ही भालचंद्र आहे. यातून घ्यायचा संदेश म्हणजे ज्या कपाळावरती चंद्र आहे त्याच्या कृपेतून मनशांती मिळते. 10वा विनायक, नेतृत्वाचं प्रतीक. दशमम तू विनायकम विशेष रूपेण नायक, म्हणजे श्रेष्ठ नेता. विनायक म्हणजे नेता. गणेशाला प्रथम पूजलं जातं कारण नेता म्हणून तो मार्गदर्शन करतो. सर्वांचा नेता, सर्वांचा मार्गदर्शक. तुमच्या जीवनाचा नेता तुम्ही स्वतः आहात का की कुणीतरी दुसरा? लीडरशिप म्हणजे विनायकत्व. आज प्रत्येकानं स्वतःच्या कुटुंबामध्ये, कामामध्ये, समाजात नेता होण्याची गरज आहे. गणेशाप्रमाणेच तुम्ही स्वतःचा जीवन मार्गदर्शक होऊ शकता का? भौतिक नेतृत्व गुण विकसित करणारा, मानसिकतेमध्ये स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिकतेमध्ये लोकांमध्ये मार्गदर्शक आणि संघटन करता, आर्थिकतेमध्ये उद्योग, संघटन आणि व्यवस्थापनातील प्रावीण्य मिळवणारा, आध्यात्मिकतेमध्ये साधकाला आत्मनिर्भर बनवणारा. विनायक गणांचा स्वामी जो सर्व अडथळे दूर करून सर्वांना सिद्धी देतो. पण इथे नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर सेवाभावाने पुढे येणे. आजच्या काळात खरा नेता तोच जो इतरांचे विघ्न दूर करून त्यांना पुढे नेतो. 11. गणपती म्हणजे चैतन्याचा स्वामी. एकादशम गणपती. गण म्हणजे चेतनेचे अणु, पती म्हणजे स्वामी. म्हणूनच गणपती म्हणजे चेतनेचा स्वामी आणि जीवनाचा खरा अधिपती. आज आपण समाजात लोकांना एकत्र आणतो का की वेगळं करतो? सोशल हेल्थ, कम्युनिटी बिल्डिंग याच्या मागचं मूळ जे आहे ते गणेशामध्ये आहे. गणपती म्हणजे जोडणी, नेतृत्व आणि एकत्रता. तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचे, मित्रांचे, समाजाचे गणपती होऊ शकता का? भौतिकतेतून बघितलं तर समूहासाठी कार्य करणारा, शरीर व समाज एकत्र ठेवणारा. मानसिकतेतून सामूहिक बुद्धी, सामूहिक शक्ती. सामाजिकतेतून बघितलं तर लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारा नेता. आर्थिकतेमधून जर विचार केला तर टीमवर्क मधून मिळणारे यश. आध्यात्मिकतेतून संपूर्ण विश्वाचा, गणाचा अधिपती. म्हणूनच गणपती म्हणजे विश्वचेतनेचा अधिपती. 12वा गजानन, विश्वरूप धारण करणारा. द्वादशम तू गजाननम. हत्ती म्हणजे बुद्धी, स्मरणशक्ती आणि सामर्थ्य. हत्तीप्रमाणेच विशाल मुख असलेला पण त्याच्या अंतःकरणात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. तुम्ही गजाननासारखं दीर्घ स्मरण आणि धैर्य पाळता का? एलिफंट मेमरी म्हणजे दीर्घकाळ स्मरणशक्ती. आजच्या काळामध्ये डिस्ट्रॅक्शन खूप आहे पण गजानन आपल्याला फोकस आणि स्मरणशक्तीची ताकद देतो. तुम्ही हत्तीप्रमाणे दीर्घ स्मरण ठेवता की माशाप्रमाणे 2 सेकंदच? भौतिकतेतून पाहिलं तर हत्तीप्रमाणे सामर्थ्यशाली आणि दीर्घगंभीर. मानसिकतेतून पाहिलं तर स्मरणशक्ती, ज्ञान आणि स्थैर्य. सामाजिकतेतून पाहिलं तर समाजात स्थिरता आणि आधार निर्माण करणारा. आर्थिकतेतून पाहिलं तर दीर्घकालीन यशाची पायाभरणी करणारा. आध्यात्मिकतेतून पाहिलं तर परमचेतना आणि परमभक्तीचे प्रतीक. म्हणूनच गजानन म्हणजे सृष्टीचा आधार. तर मित्रांनो, तुम्ही आता सांगा, वक्रतुंड म्हणजे जो अधर्म थांबवतो तो अधिक जवळचा वाटतो का की एकदंत जो श्रद्धा शिकवतो तो, की विघ्नेश जो अडथळे दूर करतो तो? तुमचं उत्तर कमेंट मध्ये जरूर लिहा. गणेशाची ही नावं केवळ देवपूजेची मंत्र नाहीत, ती आहेत आपल्या जीवनाचे नियम, जीवनाचं विज्ञान आणि अध्यात्माचं सार. गणेशाचं प्रत्येक नाव ही फक्त पूजा नाही तर जीवनाची ती एक दिशा आहे. ही 12 नावं फक्त जपायची नाहीत तर जीवनामध्ये ती जगायची आहे. प्रत्येक नाव तुमच्या जीवनातील एक वीट आहे जी मिळून तुमचं मंदिर घडवतं. श्री गणेशाची 12 नावं म्हणजे फक्त मंत्र नव्हे तर ती जीवनाची 12 सूत्र आहेत. जर आपण ही सूत्र रोजच्या जीवनामध्ये अंगीकारली तर प्रत्येक अडथळा आपला मार्गदर्शक बनेल आणि प्रत्येक विघ्न आपल्याला पुढे नेईल आणि आपण खऱ्या अर्थाने विनायक, स्वतःचे, समाजाचे मार्गदर्शक बनू. प्रत्येक नावात एक तत्वज्ञान आहे जे आपल्याला योग्य वेळी मार्ग दाखवतं. ही नावं जर समजून घेतली तर गणेश फक्त देव न राहता आपल्या जीवनातील गुरु, मार्गदर्शक आणि खरा मित्र होतो. म्हणून पुढच्या वेळी गणपती समोर आरती करताना फक्त हात जोडू नका तर या नावांचा अर्थ सुद्धा आठवा. तेव्हा जाणवेल गणेश फक्त देव नाही तर आपल्या जीवनातील गुरु, नेता आणि सदैव सोबती आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.